नमस्कार. आजचा इंदोरमधला दुसरा दिवस. काल बऱ्याच ठिकाणी इंदोरमध्ये जाणं झालं. इथल्या फेमस खाऊ गलीज, चप्पन दुकान, सराफा बाजार इथे गेलो. तिथे वेगवेगळ्या डिश खाल्ल्या, तुम्हाला दाखवल्या, काही खाल्ल्या आणि त्यासोबतच महाकाल त्यांचं दर्शन झालं. आजच्या दुसऱ्या दिवशी आणखीही बऱ्याच गोष्टी बघायच्या आहेत आपल्याला. तिथे तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि त्या सुद्धा तुम्हाला आवडतील. चला आजचा प्रवास सुरू करूया. आता आपण आलोय इंदोरच्या लालबाग पॅलेसला. सरस्वती नदीच्या तटावर साधारण 72 एकर परिसरामध्ये हा पॅलेस आहे. या पॅलेसबद्दल मी बरंच ऐकून आहे. आज मी आणि माझ्यासोबत तुम्ही सुद्धा या पॅलेसला आतून बघणार आहोत. मला सुद्धा उत्सुकता आहे. चला बघूया. आज सुद्धा इथे कोणीतरी वास्तव्याला आहे. अशा प्रकारे हे सगळं स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवण्यात आलेलं आहे. आणि हे आज होणं म्हणजे आत्ताच्या काळामध्ये असं होणं हे शक्य नाही जवळपास. आपण आता दुसरा एक रूम बघूया. तिथल्या कार्पेटपासून खुर्च्यांपर्यंत सगळ्या गोष्टी जशा होत्या तशा ठेवण्याचा संपूर्ण प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यामुळे आजही ती भव्यता आपल्याला इथे जाणवते. हा डान्सिंग फ्लोर आहे. इथे एकाच वेळेला 72 जोड्या डान्स करत असत आणि त्या डान्स करताना हा इट्स लाईक अ स्पंज हा असा थिरकतो. अशा प्रकारे हा बनवला गेला आहे डान्सिंग फ्लोर. राजेशाही थाट कसा असतो याची अनुभूती मला तर आली आहे. आय होप तुम्हाला सुद्धा आली असेल. हा इतका प्रचंड मोठा पॅलेस, इथले अनेक दालनं म्हणजे बरीचशी दालनं आता त्यांनी बंद केली आहेत किंवा ती रिपेअर होत आहेत, त्यामुळे आपल्याला बघता नाही आली. पण जेवढं शक्य होतं तेवढं सगळं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप की तुम्हाला ते आवडलं असेल. अशाच बऱ्याच रंजक गोष्टी बघण्यासाठी फॉलो करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा. दीपकारनामा.
आता लागूया पुढच्या प्रवासाला. चला. आता आपण आलोय इंदोरमधल्या आणखी एका ऐतिहासिक ठिकाणी, राजवाड्याला. आपण आता आत जाणार आहोत आणि आतून हा राजवाडा कसा आहे ते पाहणार आहोत. त्याआधी इथे तिकीट काढावं लागतं, ते काढू मग आत जाऊ. चला. इथे आहे होळकर कुटुंबियांचं कुलदैवत मल्हारी मार्तंड यांचं मंदिर. आपण त्या मंदिरात जाणार आहोत. तर हा आहे राजवाडा, इंदोरमधील आणखी एक भेट देण्याचं ठिकाण. तुम्ही इंदोरला आलात या ठिकाणी अवश्य या. मल्हारराव होळकर, अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासाचा साक्षीदार असलेला हा राजवाडा. याचा इतिहास इथे सगळा सांगितला गेला आहे या वाड्याचा, ते तुम्हाला बघायला मिळेल. होळकरांची वंशावळ आहे ती बघायला मिळेल. तर हा राजवाडा, इथल्या काही गोष्टी दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलाय. आता निघूया पुढच्या प्रवासात. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. दीप कारनामा. Goodbye.